कारण जिंकून दिली तर म्हणजे प्रवीणसाठी एक सुवर्ण संधी आहे. आज खेळ करावा लागेल, आज संधीचं सोनं करावं लागेल. दत्ता मोहिते सर चौथ्या षटकासाठी आलेत. चेंडू वरतून हा ट्रॅव्हल केला जातो. या फलंदाज जर आपण पाहिलं तर अक्षय थोडासा थांबला गेला, समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेला, स्वतः अडवला गेला, आलाय तो डाट चेंडू. हा महत्वाचा चौकार होता. हा चौकार जर थांबला असता तर थोडीशी धावसंख्या राहिली असती, थोडासा बचाव केला असता. पण याही धावसंख्येचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केला जातो. या दत्ता सर थोडीशी गती कमी, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं आणि आलाय तो डॉट चेंडू. थोडासा कटरचा मारा, लेग कटरचा मारा जरूर केला जातो. या येणारा फलंदाज कसा खेळला जातोय आणि त्याच्यावरती ही गोलंदाजी केली जाते. कधी चेंडूला वेग दिला जातोय, कधी कटरचा मारा केला जातोय. इन कटर, आउट कटर हे दोन्ही व्हेरिएशन हाताळले जात आहेत. याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. येणारा चेंडू डॉट चेंडू. आज या गोलंदाजाचं कौतुक केलं जात आहे. आज जर आपण पाहिलं तर KSK महाबळेश्वर यामध्ये लीगमध्ये खेळत असताना दत्ता सरांनी 6 चेंडू 6 धावांचा बचाव करत असताना 5 चेंडू डॉट हाताळले होते. म्हणजे आज या गोलंदाजाकडे नजरा वेधून घेणारी गोलंदाजी 40+ संघाकडून हाताळली जाते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचे षटक. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. या येणारा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळतोय त्याच्यावरती क्षेत्ररक्षण इथं तैनात केलं जातं. या प्रयत्न केलाय, DPSD खेळला जातोय. जर आपण पाहिलं तर अक्षय थोडा थांबला जातो. या कारण की त्याला समजला जात नाही कोणत्या दिशेनं हा चेंडू येतोय, थांबवला जाईल. लगातार 4 चेंडू डॉट आलेत. थोडस दबाव तंत्र या षटकामध्ये आखला गेलाय. 8 चेंडू 13 धावांची गरज, म्हणजे या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कमबॅक केलं या षटकामध्ये. पुन्हा प्रयत्न करत असताना येणारा चेंडू 5वा चेंडू डॉट आलाय. या स्पर्धेतील जननी माता चषक 2025 स्पर्धेमधील पहिलं षटक मिडन येणार का? 5 चेंडू डॉट आलेत. शेवटचा चेंडू. आज प्रभावशाली गोलंदाजी राहिले. निर्णायक क्षणाला एक महत्वाची गोलंदाजी दत्ता सरांकडून राहिली गेल्या. आज या खेळाडूकडून काय घेतलं जाईल हे दाखवलं जातं. या येणारा चेंडू या स्पर्धेतील निर्धाव षटक दत्ता मोहिते सर, एक नाव घेतलं जाईल जननी माता चषक 2025 स्पर्धेमध्ये. निर्णायक षटक म्हटलं जाईल तर दत्ता सरांचं. महत्वाच्या क्षणाला हे षटक हाताळलं जातं. या 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असणार आहे. कमबॅक करून दिलं गेलं. या मॅच मध्ये रंगत आणलं. या पुन्हा एकदा जिवंतपणा दाखवला जातो. या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू शकतो. आज पुनवडी संघाला 41 धावांचं टार्गेट होतं. सुरुवात चांगली राहिली होती. प्रवीण आणि संकेतच्या जोडीला